इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग 2 पाठ 14वा गड आला पण सिंह गेला. अध्ययन निष्पत्ती 0495B05 चातुर्य, धैर्य आणि विवेक यांच्यामुळे संकटावर मात करता येते हे शिवचरित्रातून आत्मसात करतात. रायगड जिल्हा परिषद शाळा चिकणी. शाळार्थ कोड नंबर 02DED/RCSM8001. मोबाईल नंबर 8975266046. विद्यार्थ्यांनो लक्ष द्या. आपण मागील पाठ पुरंदरचा वेढा आणि हा पाठ शिकलो आपण. त्या पाठामध्ये शिवराय आणि जयसिंग यांच्यामध्ये तह झाला आणि शिवरायांनी मुघलांना 23 किल्ले आणि 4 लक्ष होण्याचा प्रदेश दिला. आणि त्या 23 किल्ल्यामध्ये बलकट किल्ला म्हणजे कोंढाणा किल्ला. हा कोंढाणा किल्ला जिजाबाईने शिवरायांना स्वराज्यात आणण्यासाठी सांगितला आणि शिवरायांनी हा कोंढाणा किल्ला स्वराज्यात परत आणला. ते आपण गड आला पण सिंह गेला या पाठात शिकणार आहोत. धडा 14वा गड आला पण सिंह गेला. शिवरायांनी जयसिंगास दिलेले 23 किल्ले अजून मुघलांकडे होते. कोंढाणा हा त्यातील एक किल्ला. एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही, तो परत घे. पुण्याजवळील कोंढाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवरायही तळमळत होते. कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामाता व शिवरायांच्या मनात सलत होती. शिवरायांनी कोंढाणा घ्यायचा बेत केला, पण कोंढाणा जिंकणे अतिशय अवघड होते. शिवराय विचार करू लागले, या कामगिरीसाठी निवडावे कुणाला? कोंढाणा सर करण्याची कामगिरी फार कठीण होती. तानाजी मालुसरे, तानाजी आरंभापासून शिवरायांचा साथीदार होता. कोकणात महाडजवळ उमरटे गाव आहे, तेथे तो राहणारा. शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई दिरंगाई माहीतच नव्हती. शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार. मोठा हिम्मतवान गडी, अंगाने धिप्पाट, ताकदीने भारी, बुद्धीने चलाक होता. शिवरायांवर त्यांची अलट भक्ती होती. तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता. त्याचा एकुलता एक मुलगा रायबा. त्याच्या लग्नाची तयारी 4 दिवसावर येऊन ठेपली होती. तानाजीला वाटले महाराज आणि महासाहेब यांना लग्नाला बोलवावे. शेलार मामांना बरोबर घेऊन तानाजी रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे गेले. शेलार मामाने शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले. शिवराय म्हणाले, शेलार मामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. शिवरायांचे हे शब्द ऐकता तानाजी म्हणाला, महाराज, तानाजी जिवंत असताना असल्या जीवारच्या कामगिरीवर आपण जाणार? मग आम्ही कशाला? ते काही नाही. आधी लग्न कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे. कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार. मला आशीर्वाद द्या. तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उदयभान हा राजपूत किल्लेदार होता. उदयभानने गडावर पक्का बंदोबस्त ठेवला होता. गडाला 2 दरवाजे होते. तानाजीने कडाभोवती टेहळणी केली. पश्चिमेला उंचच उंच कडा होता, त्या बाजूला पहारा नव्हता. तानाजीने कडा चढून जाण्याचा बेत केला. तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला, सूर्याजी, तू 500 गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ. मी 300 मावले घेऊन कडा चढून गडावर येतो. रात्रीची वेळ होती. तानाजी व त्यांचे मावले कड्याच्या पायथ्याला काळोखीत उभे होते. रातकिडे किरकिरत होते. तानाजीचे 5-6 तरुण मावले कडा चढायला पुढे झाले. कुठेतरी फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले. वर जातात त्यांनी दोराचे टोक एका झाडाला घट्ट बांधले. मग काय, तानाजी आणि त्यांचे मावले दोरावरून भरभर वानरासारखे कडा चढून गडावर गेले. इकडे सूर्याजी आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला व तो उघडण्याची वाटत पाहत राहिले. लढाईला सुरुवात झाली. उदयभानला खबर लागली. नगारा वाजला. उदयभानचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले. हातघाईची लढाई सुरू झाली. तलवारीला तलवारी भिडल्या. सपासप वार होऊ लागले. ढाली खणानू लागल्या. मशालीचा नाच सुरू झाला. मावल्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी सिंहासारखा लढत होता.
दोघांची झुंज सुरू झाली. कोणी हटेना इतक्या तानाजीची ढाल तुटली. तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर खचला. ते पळू लागले. इतक्यात सूर्याजी व त्यांच्याबरोबरचे मावळे कल्याण दरवाज्यातून आत येऊन पोचले. आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले. पण ही वेळ दुःख करण्याची नव्हती, लढण्याची होती. सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला. पळणाऱ्या मावळ्यांना आडवा गेला आणि म्हणाला, अरे तुमचा बाप इथे भरून पडला आहे. तुम्ही असे भागूबाईसारखे काय पळता? मागे फिरा. मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या टाकून मारा, नाही तर शत्रूवर तुटून पडा. मावळे मागे फिरले. घनघोर लढाई झाली. मावळ्यांनी गड सर केला. पण गड सर करताना तानाजीसारखा शूर मोहरा धारातीर्थी पडला. जिजामातेस व शिवरायांना ही बातमी कळली. त्यांना खूप दुःख झाले. गड ताब्यात आला, पण सिंहासारखा तानाजी गेला. शिवराय खूप हळहळले आणि म्हणाले, गड आला पण सिंह गेला. कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले. ही घटना सन 1670 घडली. पुढे उमरठे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले. गड आला पण सिंह गेला. या पाठात आपण काय शिकलो? 1. तानाजी मालुसरे कोकणात महाड तालुक्यातील उमरठे गावात राहणारा. 2. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंग आणि नेमलेला उदयभान हा राजपूत किल्लेदार होता. 3. सूर्याजीने 500 गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठला. 4. उदयभान व तानाजी दोघेही एकमेकांच्या वाराने जखमी झाले आणि धारातीर्थी कोसळले. 5. मावळ्यांनी गड सर केला. 6. तानाजीच्या पराक्रमामुळे कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले. 7. शिवरायांनी उमरठे गावी जाऊन तानाजीच्या मुलाचे रायबाचे लग्न लावले. 8. या पाठातून त्याग, शौर्य, निष्ठा, कर्तव्य भावना, देशप्रेम हे गुण शिकायला मिळाले. मजा आली ना व्हिडिओ बघायला? अशाच पद्धतीने आपण पुढे सुद्धा एक अपूर्व सोहळा हा पाठ शैक्षणिक व्हिडिओद्वारे करणार आहोत. चला बाय बाय, धन्यवाद.